नमस्कार. जय महाराष्ट्र. आपलं AM 2032 लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत हरीश केंची, राजकीय विश्लेषक आणि पत्रकार. आणि आजचा विषय आपला असा आहे की मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण. आणि ते कोण करतंय तर विद्यमान महायुतीमध्ये ते जोरात सुरू आहे. आता ते कसं जोरात सुरू आहे म्हणजे शिवसेना जी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालची आहे, त्यांचे एक नेत्या त्यांच्या नेत्या भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांनी काल संध्याकाळी मुस्लिम महिलांना बुरखा वाटप केलं. मग त्यानंतर आशिष शेलार हे भाजपचे जे नेते आहेत ते अक्षरशः कोपले, हे चालणार नाही वगैरे अशा शब्दामध्ये त्यांनी टीका केली. आता आशिष शेलार हे मुंबईचे अध्यक्ष देखील आहेत भाजपचे, त्याच्यामुळे ती वैयक्तिक टीका आहे असं काही म्हणता येणार नाही. दुसरीकडे नितेश राणे बांगलादेशमध्ये जे अल्पसंख्याक हिंदूंवर जे काही अन्याय झाला, अत्याचार झाला, त्याच्या विरुद्ध पूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदू सकल मोर्चांचं आयोजन करत आहेत. आणि त्यांची जी काही भाषा आहे की कापून टाको याद राखा वगैरे या पद्धतीची, ती आम्हाला मान्य नाहीये असं अजित पवार यांनी वक्तव्य केलेलं आहे पुण्यामध्ये बोलत असतात. कारण की हे बघा, ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांनी असं वक्तव्य केलं होतं की दोन पक्ष फोडून आम्ही सत्तेमध्ये आलो, आणि त्याचं समर्थन करताना त्यांनी असं म्हटलं होतं की शिवसेनेबरोबर म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आमची भावनिक युती आहे, नैसर्गिक युती आहे, आणि अजित पवार यांच्या बरोबर आमची व्यावहारिक युती आहे, स्ट्रॅटेजिकल पार्टनर आहेत ते आमचे. म्हणजे राजकारणामध्ये सलगी करावी लागते. आता त्यांना व्यावहारिक पार्टनर का म्हटलं त्यांनी? कारण की अजित पवार यांनी आपली विचारसरणी जी आहे ते फुले शाहू आंबेडकरांची आहे, सर्व धर्म समभाव मानणारी आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यापासून अलिप्त होऊ शकणार नाही असं त्यांनी त्याच वेळेला त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता प्रश्न असा आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये मविवाला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला, काँग्रेसला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुस्लिमांनी भरभरून मतं दिलेली आहेत. आणि मग आता उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे, त्यांची सगळी मदार मुस्लिम मतांवर आहे. आणि काल परवा तर त्यांनी मुस्लिम उमेदवार आम्ही वेळ पडली तर विधानसभा निवडणुकीमध्ये उभे करू असं देखील त्यांच्याविषयी बोललं जात आहे. आणि मग लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिण मुंबईमध्ये यामिनी जाधव ह्या ज्या लोकसभेला देखील उभ्या होत्या, त्यांना त्यांच्याच विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे भायखळ्याला अतिशय कमी मतदान झालं. म्हणजे अरविंद सावंत जे निवडून आले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे, त्यांना 60,000 मतं यामिनी जाधव यांच्यापेक्षा जास्त पडली. आणि ती मतं बहुतांश मुस्लिमांची होती. त्यामुळे आता यामिनी जाधव ज्या वेळेला विधानसभा लढवतील त्यावेळेला त्यांना देखील आता ह्या मतांची नितांत गरज आहे. त्याच्यामुळे त्यांनी बुरखा वाटप केलं. दुसरीकडे ह्या दोन पार्टनर, भारतीय जनता पार्टीचे हे दोन प्रमुख पार्टनर असं त्यांचे वेगवेगळं वागत आहेत. मला इथं आवर्जून सांगायचं आहे हरीशजी की उत्तर प्रदेश असेल बोल. किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये, इव्हन महाराष्ट्र असेल, भारतीय जनता पार्टीचा जो अल्पसंख्याक सेल आहे त्यांनी मुस्लिम मते आपल्याला मिळाली पाहिजेत यासाठी एक धोरण निश्चित केलेलं आहे. ते धोरण असं आहे की पसमंदा जे मुस्लिम आहेत म्हणजे अशरफ मुस्लिम आणि अर्जाल मुस्लिम, म्हणजे अर्जाल हे खालच्या जातीचे वगैरे हे जे मुस्लिम आहेत मुस्लिम धर्मामधले, त्यांना आपल्याकडे वळवायचं आहे. तर केंद्र सरकारच्या योजना असतील, राज्य सरकारच्या असतील, या योजनांचा फायदा तुम्हाला होत आहे. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला सगळे धार्मिक कुठलंही कटुता न आणता तुम्ही एक नागरिक म्हणून आम्हाला मतदान केलं पाहिजे अशी भारतीय जनता पार्टीची देखील इच्छा आहे. आणि स्वतः भारतीय जनता पार्टीने कधीही याचा इन्कार केलेला नाही. उत्तर प्रदेशमध्ये ते मोठ्या प्रमाणात दिसून आलं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. तर मग या सगळ्या पार्श्वभूमीवर
जरा थोडंसं विस्तृतपणे आपण सांगा, कारण आपण सामाजिक पद्धतीने एक चिंतन करणारे अनेक गोष्टी वारंवार व्यक्त करत असतात. आणि मग महाराष्ट्राला पुरोगामी म्हटलं जातं, आणि काही मग पुरोगामी लोक भारतीय जनता पार्टीला प्रतिगामी म्हणतात. मग हे सगळं मतांचं जे ध्रुवीकरण आहे मुस्लिमांना विशेषतः डोळ्यासमोर ठेवून, तर महाराष्ट्रामध्ये काय होऊ शकतं याच्याविषयी तुम्ही सांगा. महाराष्ट्रातले मुस्लिम जे आहेत ना, ते प्रामुख्यानं मराठी मुस्लिम आहेत. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे मुस्लिम आपल्याला दिसतात ना, त्यांची वेशभूषा बघा, त्यांची भाषा बघा, त्यांचं राहणीमान बघा, हे मराठी माणसांच्या अत्यंत जवळ जाणारच आहे. कारण ते पूर्वपार इथे महाराष्ट्रात राहतात. जे बाहेरच्या राज्यांतून महाराष्ट्रात आले ते जरा जास्त कडवे आहेत असं दिसून आलेलं आहे. तुम्ही दुसरं म्हणालात की भारतीय जनता पक्ष आता जनता पक्षाला मुस्लिमांची मतं हवीत म्हणून ते प्रयत्न करतायत आणि वेगवेगळे उपाय शोधतायत. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, इंद्रेश कुमार जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक पदाधिकारी आहेत, त्यांनी हे प्रयत्न गेली अनेक वर्ष चालू केलेले आहेत की मुस्लिम समाज हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये यावा, पर्यायानं भारतीय जनता पक्षाबरोबर यावा, असे प्रयत्न केलेले आहेत. यापूर्वी त्यांनी केलेत ना का? केलेले आहेत, परंतु त्यांना कधीही यश आलेलं नाही. यश न येण्याचं कारण तर खूप मोठी आहे. म्हणजे आता तुम्ही बघितलं असाल की उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल किंवा इतरत्र मॉब लिंचिंग मध्ये कोण गेलेलं आहे? ते प्रामुख्यानं मुस्लिम लोकच बळी पडलेले त्याच्यामध्ये. आणखीन एक महत्वाचं म्हणजे जो आता विषय मोठा चर्चेला येतोय तो समान नागरी कायद्याचा. समान नागरी कायद्याला विरोध आहे मुस्लिमांचा, त्यामुळे ते भारतीय जनता पक्षाजवळ जातील का? तर जाणार नाही. हा महत्वाचा मुद्दा. तिसरा आणखीन एक महत्वाचा जो मुस्लिम समाजाचा अत्यंत संवेदनशील विषय आहे तो वक्फ बोर्डाचा. आणि वक्फ बोर्ड बरखास्त करावं अशा प्रकारचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करते आहे. मग अशा वेळेला मुस्लिम समाजमन काय करत असेल? तर मुस्लिम समाजमन हे प्रामुख्यानं भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्येच राहणार आहे. ते भारतीय जनता पक्षाच्या बरोबर जाणार नाही. त्यांनी किती जरी काही सांगितलं आता तरी ते जाऊ शकत नाही. हे त्यांना अत्यंत मनापासून पडलेले की भारतीय जनता पक्षाबरोबर जायचं नाही. म्हणूनच जे कट्टर शिवसेना होती किंवा मी 92च्या दंगलीमध्ये मुस्लिमांच्या विरोधामध्ये जे शिवसैनिक उभे राहिले होते, ठाकरे यांचे शिवसैनिक उभे राहिले होते, त्या ठाकरेंना मुस्लिम समाजानं या 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतं दिलेली आहेत हे स्पष्ट झालेलं आहे. आणि यापुढील काळामध्ये पण म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण ती मंडळी ठाकरे सेनेच्या मागे उभे राहतील हे स्पष्ट झालेलं आहे. म्हणून ठाकरे सेनेबरोबर गेलेले मुस्लिम मतदार किंवा अल्पसंख्याक मतदार हे आपल्याकडे कशा पद्धतीने येतील यासाठी भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न चालू आहे. तसाच शिंदे सेनेचाही प्रयत्न चालू आहे. तुम्ही आता मगाशी उल्लेख केला तो यामिनी जाधवांचा. यामिनी जाधव आणि त्यांचे पती यशवंत जाधव हे महापालिकेच्या राजकारणाने गेली 20-22 वर्ष आहेत. शिवसेनेचे नगरसेवक म्हणून, शिवसेनेच्या मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून 3दा ते निवडून यशवंत जाधव आलेले आहेत. त्यामुळे त्यांना आता कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून यायचं आहे. आणि ते निवडून येण्यासाठी हिंदुत्वाची मतं कमी पडली. तुम्ही जसा उल्लेख केला की 60,000 मताचं लीड अरविंद सावंतांना मिळालेलं आहे. ती मतं प्रामुख्याने मुस्लिमांची असली पाहिजेत असं त्यांना वाटतंय. त्यामुळे ती मुस्लिमांची मतं आपल्याला मिळावीत म्हणून त्यांनी आपल्याला बुरखा वाटपाचा असा अनोखा कार्यक्रम केला. मुळात बुरखा किंवा हेजीब याला तुम्ही कर्नाटकात किंवा उत्तर प्रदेशमध्ये बघा किंवा महाराष्ट्रामधल्या काही कॉलेजमधनं बघा, मुस्लिमांच्या या पद्धतीला भारतीय जनता पक्षानं विरोध केलेला आहे आणि त्याच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये वगैरे गेलेला आहे. कर्नाटकात तर त्याच्यावर दंगली झालेल्या आहेत. अशा पद्धतीमध्ये शिंदे सेनेचे एक आमदार जे हिंदुत्वांच्या मतावर निवडून आलेले आहेत, जे हिंदुत्व म्हणजे आमचंच आहे, ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं आहे असं म्हणणाऱ्या यामिनी जाधव यांनी बुरखा वाटप करणं हे खूप मोठं विचित्र आहे असं मला तरी वाटतं. आणि हे बघा, हे आत्ताच घडलंय असं नाहीये की हा ठाण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये विशेषतः
अनेक ठिकाणी अल्पसंख्याक समाजाचे मेळावे देखील या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेने घेतलेले आहेत. घेतलेले नाहीयेत असं नाहीये, ते घेतलेले आहेत. बरोबर ना. हा. हो, घेतलेत ना, ते घेतलेत आहेत. त्याचबरोबर तुम्हाला आठवत असेल की ज्या वेळेला वक्फ बोर्डाचा विषय संसदेमध्ये आला, त्यावेळेला ठाकरे सेनेची मंडळी तटस्थ राहिली, म्हणून त्यांच्या मातोश्री बंगल्यासमोर जाऊन आंदोलन करण्यामध्ये एकनाथ शिंदेचे समर्थक असलेले मुस्लिम तिथं पोहोचले होते. ते संजय राऊतांनी पत्रकार परिषदेमध्ये नावं फोटो सगळं दाखवून स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे त्यांनाही मुस्लिमांची मतं हवी आहेत. हिंदुत्व जरी त्यांचं असेल तरी त्यांना ती मतं हवीत ना, मतं कोणाला नको आहेत. त्यामुळे कुठल्याही थराला ती मंडळी जाऊ शकतायत असं दिसून आलेलं आहे आता. बोला. आता मुंबईमध्ये बघा, ज्यावेळेला डॉक्टर लोकसभा बोला. निवडणुकीमध्ये रॅलीज वेगवेगळ्या प्रकारच्या निघालेल्या होत्या, म्हणजे रोड शो वगैरे असतील, तर त्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराच्या सोबतीला कसे मुस्लिम फिरत होते, आणि मग ते कसे अगदी असा आरोप केला की पाकिस्तानचे झेंडे फडकवले गेले, आणि मग हे कसं काय चालतंय उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाला, असा प्रश्न भारतीय जनता पार्टीने तो जोरात आणला होता. त्याचे अनेक फोटो प्रकाशित झाले, ते व्हायरल केले होते. तरी म्हणजे हे चाललेलं काय, म्हणजे हे फक्त आम्ही, म्हणजे विशेषतः आता मला राष्ट्रीय आलं लक्षात, स्वयंसेवक. माझ्या लक्षात हा, आलं. हा. नाही, मला असं माझ्या म्हणायचं लक्षात आहे आलं. की, हा. मला हे म्हणायचं आहे प्रामुख्याने की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता मैदानात उडी घेतलेली आहे, तो सक्रिय झालेला आहे. जो लोकसभा निवडणुकीमध्ये सक्रिय नव्हता, परंतु आता महाराष्ट्रामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या हाती नेतृत्व आलं पाहिजे, भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, या दृष्टीने अगदी बूथवर काम करायची तयारी ठेवलेली आहे. दुसरीकडे आता जसं तुम्ही त्या मॉब लिंचिंगचा उल्लेख केला, तसं गोसेवा शाळांना भरपूर कोट्यवधी रुपयांचा निधी देखील वितरित करण्यात आलेला आहे. ते ना, नितेश राणेंचे ते सकल मोर्चे असतील, किंवा एक हिंदुत्व याच्यामध्ये आणलं जाते आता या विधानसभा निवडणुकीमध्ये. मग आता याचे मग हे भारतीय जनता पार्टीचा जो आक्षेप ठाकरे गटावर जो घेतला जातो, तो कितपत लोकांना पटणार, कितपत भावणार आहे लोक. नाही, एक लक्षात घ्या, जे ठाकरे सेनेची मंडळी आहेत ना, ती प्रामुख्याने हिंदुत्ववादी आहेत, नाही असं नाही, आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं पण आहे, आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. हिंदुत्व सोडलंय म्हणजे जे भारतीय जनता पक्ष म्हणते, नेमकं काय सोडलं त्यांनी? ठाकरे सेनेबरोबर मुसलमान मतदार आले म्हणजे हिंदुत्व सोडलं असं नाही होऊ शकत ना. एक लक्षात घ्या, शिवसेनेचा जो इतिहास आहे ना, तो प्रत्येक वेळेला बदललेला आहे. शिवसेने काँग्रेस बरोबर पण गेली ना. मुरली देवळात जे महापौर झाले ते कोणाच्या मतावर झाले? ते शिवसेनेच्या मतावर झाले ना. ते काँग्रेसचे होते, काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष होते. किंवा शिवसेनेला सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला, आणि वसंत सेना म्हणजे वसंतराव नाईक त्यावेळेला मुख्यमंत्री होते म्हणून वसंत सेना म्हटली जात होतं त्यावेळेला. हो. हे काँग्रेस आणि शिवसेना याचं नातं काही वेगळं झालेलं नाही. इव्हन राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये प्रणव मुखर्जींना, त्यानंतर प्रतिभा पाटलांना देखील शिवसेनेने मतं दिलेली आहेत. काँग्रेसची त्यांची अत्यंत काही शत्रुत्व आहे असा काही प्रकार नाही, परंतु हे मुद्दाम प्रतिबिंबित करण्यासाठी भारतीय जनता पक्ष हे सतत निरेटिव्ह तयार करत असतात. दुसरं असं की शिवसेना ही महाराष्ट्रात धर्म पाळणारी शिवसेना आहे. हिंदुत्व म्हणत असेल तरी त्या महाराष्ट्रात धर्मामध्ये हिंदुत्व आहे. शिवसेनेनं प्रजा समाजवादी पक्षाबरोबर युती केली, शिवसेनेनं मुस्लिम लीग बरोबर युती केली, हे लक्षात घ्या. बर. सुधीर जोशी ज्या वेळेला महापौर झाले त्यावेळेला मुस्लिम लीगच्या नगरसेवकांनी मतं दिली शिवसेनेला, म्हणून सुधीर जोशी महापौर झाले. हा देखील इतिहास आहे. एवढंच नाही तर बायखाळ्यामध्ये मुस्लिम लीगच्या मेळाव्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण झालं. बनातवाला आणि बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं झाली. ही युती त्यावेळेला झालेली आहे. त्यामुळे शिवसेना आत्ताच काहीतरी नवीन करते हे नव्या पिढीच्या लोकांना माहित नाहीये. शिवसेनेचा पूर्व इतिहास जो आहे ना, तो नव्या पिढीला माहित नाहीये. त्यामुळे ते कायम असंच म्हणत असतात की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व सोडलं म्हणजे काय हो, सांगा ना. दुर्गाडी किल्ल्यावर ज्या वेळेला, कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर ज्या वेळेला मुसलमानांनी
त्या देवीच्या मंदिरावर ताबा घेतला त्यावेळेला गेलं कोण? शिवसेना प्रमुख गेले. त्यांनी तिथं पूजा केली. बरोबर आनंद दिघे होते. आनंद दिघे पण त्यांच्या सोबत त्यावेळेला होते. इव्हन 92च्या दंगलीमध्ये हिंदुत्वाची बाजू कुणी घेतली? सामनामधून जे काय बाळासाहेबांनी आग्रह केले ते किती जहाल होते. त्यावेळेला त्यांच्या विरोधामध्ये श्रीकृष्ण कमिटी नेमली गेली चौकशी करण्यासाठी. हिंदुत्व सोडलं. आता हिंदू काँग्रेस बरोबर गेले म्हणजे हिंदुत्व सोडलं का? मुसलमान आजवर काँग्रेस बरोबर किंवा इतरांबरोबर किंवा भारतीय जनता पक्षाबरोबर होते. त्यावेळेला त्यांना चालत होते. त्यावेळेला हिंदुत्व सोडले नव्हतं. परंतु आता ते शिवसेनेबरोबर आलेले आहेत उद्धव ठाकरेंबरोबर, म्हणून त्यांनी हिंदुत्व सोडलं का? नाही. परंतु जे एक लक्षात घ्या, नितीश राणे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला किती टीका केलेली आहे. अर्धी चड्डीवाले, काळी टोपीवाले, काय काय बोललेले आहेत याचे जर व्हिडिओ पाहिले तर तुमच्या लक्षात येईल. परंतु आता काहीतरी आपलं उपद्रव मूल्य असली पाहिजे त्याच्यामध्ये. कारण राजकारणामध्ये तुमची उपद्रव मूल्य असले की तुमचे नेते तुम्हाला जवळ करत नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला काय हवंय? हिंदुत्वावर बोलणार कोणतरी नेता हवाय. म्हणून त्यांनी नितीश राणे यांना पुढे करायचा प्रयत्न केलेला आहे. तसाच भारतीय जनता पक्षामध्ये अनेक बघा सगळे नेते जे आहेत ना आता कोणाबरोबर कोणाच्या विरोधात बोलतात? तर ते उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये बोलतात. त्यांना एकच आहे की उद्धव ठाकरे यांचं वर्चस्व जे महाराष्ट्रामध्ये आहे किंवा एक नेतृत्वाची जी विरोधी पक्षाची पोकळी होती ती उद्धव ठाकरेंनी व्याप्त केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना टार्गेट करणं हे भारतीय जनता पक्षाचं पहिल्यापासून ध्येय ठरलेलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना जिथं जिथं मिळतील तिथं तिथे ते टार्गेट करत असतात. म्हणजे देवेंद्र फडणवीस जी ब्रिगेड आहे म्हणजे चित्रा वाघ आहे, प्रसाद लाड आहेत, प्रवीण दरेकर आहेत किंवा शेलार आहेत किंवा भातखळकर आहेत, ही सगळी मंडळी उद्धव ठाकरे तुटून पडतात. कारण शिवसेनेला कसं हे नामशेष करायचंय हे वर्ण जे त्यांच्याकडे सोपवलेली जबाबदारी ते पार पाडतायत. आणि एकनाथ शिंदे हे त्यांना मदत करतायत नेहमीच. कारण शिवसेनेची मतं ही एकनाथ शिंदेनाच हवी ना. शिवसेनेमध्ये जे हिंदुत्ववादी मतं होती ती मतं आपल्याला मिळाली आहेत असा दावा ते करतायत. लोकसभेच्या निवडणुकीचं ज्यावेळेला विश्लेषण ते करतात त्यावेळेला त्यांचं मत असं आहे की आम्हाला जी मतं मिळाली आहेत ती हिंदुत्वाची मतं मिळालेली आहेत. म्हणजे शिवसेनेची मतं मिळाली आहेत, शिवसेनेची मतं कमी झालेली आहेत. म्हणूनच ते मोठा आग्रह धरतायत आता. लक्षात आलं की आणखीन काय म्हणालात तुम्ही? काहीतरी वेगळं विचारत होतं. नाही, आता हे जसं मागे बघा, शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गोटातून अशी देखील टीका केली जाते की तुम्ही आता हे ज्याला उद्धव ठाकरेंवर टीका करतात भारतीय जनता पार्टीचे सध्याच्या काळामध्ये, हा. की काय हम्म. औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष वगैरे असं तसं बोलतात. दुसरीकडे उद्धव ठाकरेंना त्यांनी जे काही सामाजिक अभियांत्रिकीकरण म्हणजे सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग हिंदुत्वाच्या त्यांच्या विशाल हिंदुत्वाच्या नावावर जो चालू आहे, म्हणजे ते ज्या पद्धतीने मांडणी करतात की आमचं काही शेंड्या म्हणजे जानव्याचं हिंदुत्व नाहीये, घंटा बडवणारं हिंदुत्व नाहीये. आणि भर सभेमध्ये अगदी एका मला आठवतं त्यांनी एका मुस्लिम म्हणजे अल्पसंख्याक सभेमध्ये बोलत असताना त्यांनाच विचारलं की तुम्ही सांगा की मी हिंदुत्व सोडलंय का? मी तुमच्या समोर आत्ता बोलतोय तर हिंदू सोडलं का? असं ते लोकांना विचारतात आहे. म्हणजे आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. मग तुम्ही जे काही आत्तापर्यंत इतिहासाचे म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे उदाहरणं अनेक तुम्ही दिले आणि ते काँग्रेस बरोबर त्यांची कशी पहिल्यापासून नाळघाट होती आणि तडजोड त्यांनी केलेली आहे. दुसरीकडे तुम्ही फार महत्वाचा एक शब्द जो वापरला की महाराष्ट्र धर्म, हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून तो सध्या पाळला जातोय आणि त्यांना त्याचा म्हणजे त्यांना पाठिंबा पण मिळतोय वेगवेगळ्या घटकांकडून. हे विशेष आहे. दुसरं बघा मला आता आता तुम्ही जर तुम्हाला पाहिलं असेल हा पाहिलं बोल. असेल तुम्ही आता की जी मंडळी शिवसेनेच्या विरोधामध्ये आंदोलन करत होती हा पूर्वी बाळासाहेब असताना किंवा त्यानंतर, की उपोषणाला बसलेली मंडळी होती. हा मी ती समाजवादी विचाराची होती. बरोबर की नाही? मुंबईतून कम्युनिस्ट लाल बावटा संपवला शिवसेनेनं. ती कम्युनिस्ट मंडळी आज बाळासाहेबांबरोबर आपला उद्धव ठाकरेंबरोबर आहेत. हम्म, आसिम सरोदे, विश्वंभर चौधरी, हम्म. निखिल वागळे यासारखी समाजवादी मंडळी जी आहेत ना ती देखील उद्धव ठाकरे बरोबर आलेली आहेत.
उद्धव ठाकरेंची विचारसरणी बदलली का, तर नाही. भारतीय जनता पक्ष म्हणते म्हणून त्यांनी बदललंय असं नाही, पण ते नरेटिव्ह तयार करतायत, बुद्धिभेद करतायत अशा पद्धतीचा, की शिवसेनेनं हिंदुत्व सोडलंय, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलेलं आहे. तसं काही नाही. म्हणजे तुम्ही बघितलं असाल, तुम्ही प्रत्येक वेळेला उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका घेतलेली आहे. तुम्ही आता सांगितलं की मुसलमानच्या सभेमध्ये त्यांनी विचारलं की मी सोडलंय का म्हणून, तेव्हा नाही असं उत्तर आलं त्याच्याकडनं. याच्यावरनं सगळं तुमच्या लक्षात आलं पाहिजे की शिवसेनेने हिंदुत्व सोडलेलं नाहीये. हे अगदी आता तुम्ही प्रकाश काहीतरी आंबेडकर, हा, काही बोलताय दुसरं तुम्ही? काहीतरी विचारत होते. हा, नाही, प्रकाश, तुम्ही मला काहीतरी आता एक विचारत आठवतं, होता तुमचं आता. हे ऐकून ऐकलं मी. बोलतोय की प्रकाश आंबेडकर, प्रकाश आंबेडकरांबरोबर जायचं, हो. त्यांचं मग ते ज्या वेळेला चर्चा झाली होती 1.5 वर्षापूर्वी, तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की प्रबोधनकार ठाकरे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सामाजिक सुधारणेच्या बाबतीत जवळपास सगळे सारखेच. आणि आता ह्या काळामध्ये आपण दोघ जण नातू हो. त्याच्यामध्ये येतोय, तर ही चांगली गोष्ट आहे, अशी त्यावेळेला झाली होती चर्चा. मला तुम्हाला प्रामुख्याने हे विचारायचं आहे की हिंदू महासभा, RSS, आणि जसं तुम्ही मुस्लिम लीगचाही उल्लेख केला, शिवसेनेने युती केली होती, तसं नागपूरला सुरुवातीच्या काळामध्ये जी काही मुस्लिम लीग बरोबर देखील जनसंघाने युती केली होती, त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही नाही, कसं आहे माहिती का, इव्हन भारतीय जनता म्हणजे ज्यावेळेला जनसंघ होता, हा. श्यामाप्रसाद मुखर्जी जे जे संस्थापक आहेत, तेच हा. मुस्लिम बरोबर लीग बरोबर मंत्री होते ना. एवढंच नाही हो, मुळात असं आहे, भारतीय जनता पक्षाची हिस्ट्री अशी आहे किंवा इतिहास असा आहे की ज्या ज्या पक्षाच्या जे जवळ जातात, तो ते पक्ष संपवतात. की आजपर्यंत त्यांचा इतिहास आहे. कारण ज्या पक्षाच्या बरोबर ते जातात त्यांचं ते स्वरूप स्वीकारतात आणि समोरचा पक्ष संपवतात. मग रामराज्य पक्ष नावाचा रामराज्य परिषद नावाचा एक पक्ष होता हा. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. हा. जनसंघ झाल्यानंतर त्या त्या पक्षाबरोबर त्यांनी युती केली. तो पक्ष अस्तित्वात राहिला नाही. हम्म. त्यांनी हिंदू महासभेबरोबर युती केली. म्हणजे ज्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी मुखर्जी. हिंदू महासभेतून जनसंघाची स्थापना केली, हा. तुमचा आवाज थोडा वाढवता त्या का म्हणजे? हिंदू महासभेशी शिवसेनेने त्याची युती केली. लक्षात आलं? हा, बोला बोला बोला. आलं का आता? आवाज येतो का व्यवस्थित? हा, येतोय येतोय, आता येतोय. हा. भारतीय जनता पक्षानं हिंदू महासभेची युती केली. हा, हिंदू महासभेची युती केली. ती हा. हिंदू महासभा आज हा. अस्तित्वात कुठे कुठे आहे मला सांगा बरं. हम्म. त्याचं नामोच्चारण संपत आलेलं आहे. हम्म. त्याच्यानंतर त्यांनी अकाली दलाची पण युती केली. हा. आज पंजाबमध्ये अकाली दल नावाला तरी आहे का? दोन चार हम्म. उदाहरणं सोडून द्या, पण तेही राहिलेलं नाहीत ना त्यांच्याबरोबर. गोव्यामध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची युती केली, रमाकांत खलप यांच्यावर युती केली. आज तो पक्ष गोव्यामध्ये शिल्लक नाही. अशा प्रत्येक राज्यामध्ये ज्या ज्या काश्मीरचं पक्षाची त्यांनी उदाहरण, युती केली काश्मीरचं ना, एक उदाहरण ते आहे, ते पक्ष मुफ्ती त्यांनी संप महबूबा, मुफ्ती महबूब. अनेक आहेत, अनेक उदाहरणं आहेत, त्याचा काय हा. प्रश्न नाही. परंतु शिवसेनेला त्याच पद्धतीने संपवायचं अशा भूमिकेतून त्यांनी शिवसेनेवर स्वारी केली. हम्म. लक्षात आलं की नाही? त्यांनी त्यामुळेच शिवसेना फोडली. त्यांनी शिवसेना बाजूला केली, दोन तुकडे केले. त्याची ताकद कशी क्षीण होईल हे त्यांनी पाहिलं. आणि म्हणजे जो हिंदुत्वाचा विषय शिवसेना घेऊन महाराष्ट्रात वाढली 92 साल्यानंतर, शिवसेनेने हिंदुत्व स्वीकारलं. मुस्लिम विरोधाच्या दंगलीमध्ये, बॉम्बस्फोटच्या मध्ये, या सगळ्यामध्ये शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर हिंदू मध्ये त्यांच्या बाजूला जायला लागली. हे लक्षात आल्यानंतर 90-95 वर्ष महाराष्ट्रात स्थापन झालेला आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यालय असलेल्या राष्ट्रीय सेवक संघाला चिंता वाटू लागली की आपली मतं महाराष्ट्रातली कुठे जातील. कारण तोपर्यंत 90-95 वर्ष राष्ट्रीय सेवक संघाला आणि जनसंघाला महाराष्ट्रामध्ये थारा मिळालेला नव्हता. ज्या वेळेला हिंदुत्वाची मतं ही मिळतात, हे तुम्हाला आणखीन एक उदाहरण सांगतो मी खरं तर. मला वाटतं 87 सालची निवडणूक असेल ती. विले पार्लेची पोटनिवडणूक होती. हो हो हो. त्या पोटनिवडणुकीमध्ये रमेश प्रभू निवडून प्रभू, आले. हा, रमेश प्रभू, बरोबर. डॉक्टर रमेश प्रभू निवडून आले. त्यांच्या विरोधात प्रभाकर कुंटे नावाचे काँग्रेसचे उमेदवार होते.
हा. आणि समाजवादी पक्षाचे, त्यावेळेला जनता पक्ष होता, त्या जनता पक्षाचे प्राणलाल वोरा हे उमेदवार होते. या प्राणलाल वोराला जनता पक्षामध्ये असलेल्या जनसंघानं पाठिंबा दिला होता शिवसेनेच्या विरोधामध्ये. शाबास. तरी देखील हम्म. शिवसेना प्रमुखांनी तिथे हिंदुत्वाचा विषय काढला. गर्व से कहो हम हिंदू है, हे त्यावेळेला बाळासाहेबांनी सांगितलं, नंतर संघाने ते स्वीकारलं. लक्षात आलं की नाही? त्या निवडणुकीमध्ये रमेश प्रभू विजयी झाले. मात्र प्रभाकर कुंटेंनी सुप्रीम कोर्टामध्ये दावा दाखल केला त्याच्या विरोधामध्ये. त्यावेळेला रमेश प्रभू यांची निवडणूक रद्द केली. रमेश प्रभू आणि हिंदुत्वाचा प्रचार करणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मतदानाचा अधिकार 6 वर्षासाठी काढून घेतला. हम्म. म्हणजे तुम्ही हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून तुमचा मताधिकार काढला गेला. देशातला हे एक पहिलं उदाहरण होतं. पण त्याचा फायदा असा झाला की प्रमोद महाजनांना वाटलं की लोक, आता महाराष्ट्रातले लोक हिंदुत्वावर मत द्यायला तयार झालेली आहेत आणि ती मतं देत आहेत म्हटल्यानंतर त्यांनी शिवसेनेची युती करायला सुरुवात केली. बाळासाहेबांनी सुरुवातीला झिडकारलं की नाही, मला नाही युती करायची. तरी देखील प्रमोद महाजन सतत त्यांच्या कडे जायला लागले. ते ऐकत नाही असं लक्षात आल्यानंतर हिंदुत्वाचा विचाराचा प्रसार करणारी जी पत्रकार मंडळी होती, गवा बेहरे, डी हम्म. व्ही गोखले, विद्याधर गोखले, हे त्यावेळेला मोठ्या पदावर होते. म्हणजे महाराष्ट्र टाइम्सला होते, लोकसत्तेला होते, सोबतचे संपादक होते. यांनी मग बाळासाहेबांकडे जाण्याचं ठरवलं आणि ते सतत दररोज संध्याकाळी बाळासाहेबांकडे जाऊन बसायचे, तिघच्या तिघ. त्यांनी मग तो ब्रेन वॉश केला बाळासाहेबांचा. ब्रेन वॉश केला म्हणण्यापेक्षा त्यात एक बाळासाहेबांना असं जाणवलं की आपण फक्त मराठी 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 जर घेऊन बसलो तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला किती ताकद मिळते. आता मुंबईमध्ये मतदानाची, मराठी मतांची संख्या किती आहे, तर ती खूप कमी आहे. परंतु हिंदुत्वाचा विषय आपणही घेतला, ज्या पद्धतीने हे सगळे आपल्याबरोबर येत आहेत म्हटल्यानंतर मग आपल्यालाही हिंदुत्वाचा मत मिळेल की आपल्यालाही विस्तारायला, आपल्यालाही मोठं व्हायला इथे संधी आहे. असं बाळासाहेबांनी ज्यावेळेला बघितलं त्यावेळेला ही युती झाली. आणि त्या युतीमध्ये त्यावेळेला शिवसेना हा थोरला भाऊ होता आणि भारतीय जनता पक्ष हा धाकटा होता. बाळासाहेबांचं बोट पकडून भारतीय जनता पक्ष उभ्या महाराष्ट्रामध्ये फिरला. आज जे भारतीय जनता पक्षाचे चित्र निर्माण झालंय ना, त्याचं कारण ते आहे. हम्म. शिवसेनेमुळे भारतीय जनता पक्षाला मराठवाड्यासारख्या भागात अगदी तळागाळात जायला मिळालं, पश्चिम महाराष्ट्रात तळागाळात जायला मिळालं, हे केवळ शिवसेनेचं आहे. हम्म. त्यावेळेला हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून मतदानाचा अधिकार बाळासाहेबांचा काढला गेला. आज हिंदुत्वाचा प्रचार कोण करतोय? भारतीय जनता पक्ष करते ना. त्यांच्या मताचा अधिकार का बरं काढला जात हरीजी, नाही? हरीजी, आपली हा आता बोला. वेळ हा संपत बोला. आलेली आहे, आपली वेळ संपत आलेली आहे. समारोप बोला करताना बोला. मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जे गर्व से कहो हिंदू हे जे भारतीय जनता पार्टीने घेतलं ते शिवसेना प्रमुखांकडून घेतलं. म्हणजे ज्या वेळेला हो. अयोध्यामध्ये ते बाबरी मशिदीचा ढाचा कोसळला आणि मग ते जे काही सर्वोच्च न्यायालय वगैरे ते सगळं झालं, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी काय तिथं कबुली जबाब दिलाय तो वेगळा आहे. परंतु बाळासाहेब ठाकरे यांनी जे वाक्य उच्चारलं होतं, जर हे शिवसैनिकांनी केलं असेल तर त्याचा मला गर्व मला आहे, त्याचा अभिमान आहे. एक असं म्हटलं होतं. त्याला त्याला दुसरं कारण तुम्ही आहे जे बरं का. हे बुद्धिभेद का करतात लक्षात घ्या. हा. त्यावेळेला पत्रकारांनी सुंदरसिंग भंडारी यांना विचारलं होतं. ते त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष होते. त्या भंडारींना त्यांनी विचारलं की हे कुणी पाडलं. तर त्यांनी त्यावेळेला असं सांगितलं की कुणी पाडलं मला माहित नाही, पण जे त्या डोमवर चढलेले होते, घुमटावर चढलेले होते, ती सगळी मंडळी ही मराठीमध्ये बोलत होती. त्यामुळे ते शिवसैनिक असले पाहिजेत असं मला वाटतं, असं त्यांनी आणि उमा भारती यांनी सांगितलं होतं. म्हणून पत्रकाराने बाळासाहेबांना विचारलं की सुंदरसिंग भंडारी आणि उमा भारती म्हणतायत की ते शिवसेनेच्या लोकांनी पाडलं असेल, कारण बाळासाहेब मुंबईत बसत. ते म्हटले मला माहित नाही, पण जर का शिवसैनिकांनी ते पाडले असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, असं बाळासाहेबांनी त्यावेळेला म्हटलं होतं. ही आपण ही रिॲक्शन होती, चर्चा ना. ऍक्शन. हा, हा.
आपण ही जी चर्चा आहे आता सध्या थांबवू. आपण वारंवार याच्यावर बोलत राहणार आहोत आणि आमची विनंती आमच्या चॅनलची की तुम्ही वारंवार इथं बरोबर. येऊन असे आपले विचार मांडत जावेत. नक्की नक्की दुसरं नक्की मला नक्की जाता नक्की जाता एक होईल. सांगायचं आहे पुन्हा, की आता हा हा. विषय एवढा मोठा आहे की राष्ट्रीय हिंदुत्व स्वीकारलं पाहिजे शिवसेनेने. म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी तो विचार केला की आता मराठी हो अस्मिता, मराठी स्वाभिमान हे तर आपण जपतोय, महाराष्ट्र धर्म आपण जपतोय, मग हिंदुत्व, राष्ट्रीय हिंदुत्व केलं पाहिजे, ते प्रखर पाहिजे. अशा व्यापक भूमिकेतून त्यांनी ते भारतीय जनता पार्टी बरोबर त्यावेळेला त्यांनी युती निर्माण केली आणि ते पुढं झालं. त्याच्यानंतर हिंदुत्व न्यायालयाच्या याच्यामध्ये डिफाईन, आता बाळासाहेब ठाकरेंनी त्याच्यावर शिक्षा भोगलेली हिंदुत्व हो नावावर. परंतु हो हो. नंतरच्या काळामध्ये हिंदुत्व आमचं कसं व्यापक आहे, ती जीवन जगण्याची पद्धत आहे वगैरे, असं त्याला मुलामा एकीकडे दिला गेला त्याला न्यायालयाच्या त्याला ह्याच्यात. त्याला म्हणजे ते आर फाटे एस फोडले एस जातात, त्याला काय आर एस म्हणतात. एस कडून तो दिला गेलेला. त्याच्यानंतर आता सनातन ज्या वेळेला शब्द, मग ते शाश्वत आहे वगैरे, असं ते मुलामा एकीकडे दिला जातो. आणि आपापल्या सुईमध्ये, आपल्या आपल्या सुईनुसार राजकारणाच्या ज्या वेळेला याच्यामध्ये आणलं जातं, त्यावेळेला मात्र एकमेकांवर आरोप आणि मग तुमचं हिंदुत्व खोटं आहे, आमचंच खरं आहे, असा जो दावा केला जातो. तर धन्यवाद हरीजी. आपण अतिशय धन्यवाद. इतिहासामधले अतिशय योग्य, अगदी नावासह काळासह संदर्भ आपण दिलेले आहेत. त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र.